आता काही जणींकडे ही गोष्ट खूप अगोदर असेल, पण मी आत्ताच घेतली आहे ना, त्यामुळे भारी कौतुक. इथं कणिक मळायला घेतली, वांगे चिरले होते, तोपर्यंत ते काळे पडले. मग ते पाण्यात टाकले आणि खरं तर उशीर झाला मला पाण्यात टाकायला. बाय द वे आता शांभवीला खाऊ दिलाय खायला आणि ती इतकं छान मन लावून खात होती, बघू शकताय. आणि आईने इकडे भाजी निवडली आहे, पण ही रात्रीच्या जेवणासाठीची आहे. सुरुवातीला जराशी शायनिंग मारून झाल्यानंतर मी याची अनबॉक्सिंग करायला घेतली. हे आहे खूप छोटूसं, परंतु खूपच उपयोगी आणि तितकंच क्यूट. बऱ्याच जणींकडे हे असेल ऑइल डिस्पेन्सर, काय म्हणतात त्याला मला माहित नाही, पण याला ब्रश पण अटॅच आहे. चपात्या भाजत असताना चपात्यांना तेल तर लावलं जातं, पण आपला हात अजिबात भरत नाही तेलाने. बेस्ट वाटलं मला आणि आईला दाखवण्याची उत्सुकता माझी त्यापेक्षा जास्त होती आणि ती माझ्यापेक्षा जास्त खुश झाली, कारण तिने हे असं काही पहिल्यांदाच बघितलं होतं. असं तर कणिक छान मऊ झालेली होती, तर चपात्या करायला घेतल्या. आणि बऱ्याच जणी म्हणतात की लग्नाची स्टोरी शेअर कर, तर मी याचे मोठे पार्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत फुल व्लॉगमध्ये. झाले काय माहिती का, आपल्या चॅनलवरती खूप सारे नवीन मंडळी जोडली गेलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना उत्सुकता असेल, कारण सगळीकडेच तो ट्रेंड चाललाय की लग्नाची स्टोरी किंवा लग्नानंतरचं थ्रिल. तर त्यामुळे ते त्यांची इच्छा असेल. बघू आता किती जास्त कमेंट येतात त्यावरती आपण ठरवूया. तसं तर माझ्या लग्नाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, जे आपले जुने फॅमिली मेंबर आहेत. बरं, इकडं वांग्याची रस्सा भाजी झालेली आहे मस्त. आणि मनासारखी गोष्ट भेटली की चेहऱ्यावरचा आनंद काही लपवताच येत नाही, नाही का? तसंच झालंय माझं काहीसं. आणि मग किती तेल लावायचं त्या चपातीला आणि किती नाही, असं झालंय. आईला चपात्या खूप आवडल्या, ती मुली अगदी मऊ लुसलुशीत झाल्यात, तेल सगळीकडे बरोबर लागलेलं आहे. त्यानंतर जेवण करून घेतलं. शांभवीसाठी हे पार्सल मागवलं होतं आणि याच्यावरचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन. खूप छान तिला हा ड्रेस आलेला आहे. बरं, या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी ॲफिलेटमध्ये टॅग करते. ॲफिलेटवरती लिहिलं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. बरं, ही चॉईस 3ची आहे आणि तो शाळेतून आल्यानंतरच मी ते ओपन डीमार्टमधून घेतलेला चॉपिंग बोर्ड आहे.